जरा खाली घे.
निषेध आहे. पहिल्या आरतीची मुलं उभी राहायचं. पहिल्या आरतीची मुलं कोण? पहिली आरती प्रार्थना करते, वंदना मेणबत्ती ठेवायची. Yo, एक असं नो नो आपल्याला त्याचे शरीर व रक्त देऊन आपले समर्पण पूर्ण केले. आज आम्ही 62 मुले मुली त्या ख्रिस्ताच्या शरीराच्या व रक्ताच्या भोजनात सहभागी होत आहोत. त्या समर्पणाद्वारे आम्ही सतत ख्रिस्त शरीराची आठवण ठेवावी व ख्रिस्ताप्रमाणे जीवन जगावे म्हणून ख्रिस्ताकडे पवित्र मिसा बलिदानात प्रार्थना करूया.
ख्रिस्त प्रभूमध्ये बंधू भगिनींनो, आज मर्सिस धर्मधामामध्ये 62 मुलं मुले ख्रिस्त प्रसाद स्वीकारत आहेत. विशेष करून आपले प्रमुख धर्मगुरू फादर ऑस्टिन आल्मेडा, सहाय्यक धर्मगुरू जॉन फरोज, धर्मधामामधील सिस्टर्स आणि दुसरे आपले भाऊ बहिणी यांनी मुलांची चांगल्या प्रकारे तयारी केलेली आहे. ख्रिस्त प्रसाद संस्कार हा कॅथलिक ख्रिस्ती धर्मामध्ये महत्वाचा संस्कार आहे. आपल्या धर्माचं एक हात आहे. म्हणून आज जी तयारी केलेली आहे, ख्रिस्त प्रसाद स्वीकारल्यानंतर आई वडिलांची जबाबदारी वाढणार आहे की ख्रिस्त प्रसाद ती घेतल्यानंतर कशा प्रकारे जीवन जगतील, एकमेकांना वाटून देण्यासाठी आपल्या भोजनाचा भाग ते तयार होतील का, याविषयी आज मनचिंतन करण्याची वेळ आपल्या सर्वांना आहे. आणि विशेष करून या ख्रिस्त यज्ञविधीमध्ये आपण भाग घेऊन अगदी भावाने आपण सर्व मुला मुलींना जे ख्रिस्त प्रसाद स्वीकारणार आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करूया की ते चांगले ख्रिस्ती होतील. सर्वशक्तिमान परमेश्वरा कल्पना आणि शब्द आणि
आपले शरीर आणि आपले रक्त त्याच्या संस्काराद्वारे तू आम्हामध्ये निवास करतोस. त्या संस्काराच्या स्वरूपात आम्ही तुझी आज उपासना करतो. आमच्या अविभक्त प्रेमाचे प्रतिज्ञापत्र आमच्या स्वर्गीय बापाला अर्पण करण्यास आम्हाला समर्थ कर. स्वर्ग राज्याच्या निष्ठापूर्वक सेवेमुळे आम्हाला मिळणारे कृपादान आमच्या बंधुभगिनींना आणि आज आमच्या धर्मग्रामामध्ये 62 मुलं-मुली पहिल्यांदाच तुझा स्वीकार करीत आहेत त्यांना तू दे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. हमें प्रभु ने प्रेम किया।
प्रभु महाप्रभु बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी वलांडणाचा यज्ञप्रश्न मारत असे. त्या दिवशी त्याचे शिष्य त्याला म्हणाले, आपण वलांडणाचे भोजन करावे म्हणून आम्ही कुठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे. मग त्याने आपल्या शिष्यापैकी दोघांना पाठवताना सांगितले, नगराचा म्हणजे कुणी एक माणूस पाण्याचे मडके घेऊन जाताना तुम्हाला भेटेल, त्याच्या मागून जा. तो आज जाईल, तेथल्या घरदाराला असे सांगा, गुरु म्हणतो, मी आपल्या शिष्यांसह वलांडणाचे भोजन करावी अशी आमची उतरायची जागा कुठे आहे. मग तो सजवून तयार केलेली एक माडीवरची मोठी खोली तुम्हाला दाखवेल, तेथे आपल्यासाठी तयारी करा. मग शिष्य निघून नगरात गेले. तेव्हा त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले आणि त्यांनी वलांडणाची तयारी केली. ते भोजन करत असताना त्याने भाकर घेऊन आणि आशीर्वाद देऊन ती मोडली आणि त्या देऊन म्हटले, घ्या, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेतला व उपकार स्तुती करून त्यांना तो दिला आणि ते सर्वजण त्यातून प्याले. तो त्याला म्हणाला, हे नवीन करार प्रस्थापित करणारे माझे रक्त आहे, हे विश्रांतरित्या पोचले जात आहे. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की मी देवाच्या राज्यात नवा द्राक्षरस पिईन त्या दिवसापर्यंत आतापासून द्राक्षरसाचा उपज पिणार नाही. मग एक स्तोत्र गाऊन तेथून ते जेथून डोंगराकडे निघून गेले. प्रभूचे हे शुभ वर्तमान. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण देवळात प्रवेश करीत असताना जे गाणं म्हटलं, आज दिवस हा भाग्याचा, आज दिवस हा सौख्याचा. हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजचा दिवस हा खरोखर भाग्याचा दिवस आहे. आजचा दिवस हा आनंद करण्याचा दिवस आहे. आज आपण सर्व जगभर जागतिक संचार दिन म्हणून साजरा करीत आहोत, वर्ल्ड कम्युनिकेशन डे. आणि त्याचे महत्व आपल्या सर्वांना अवगत आहे. ऑक्टोबर 12, 1492 साली क्रिस्टोफर कोलंबस त्याने अमेरिकेचा शोध लावला आणि त्यांचा राजा म्हणजे स्पेनचा राजा त्याला ही गोष्ट 5 महिन्यानंतर कळली. एप्रिलच्या 14 तारखेला 1865 साली अब्राहम लिंकन यांचा खून झाला आणि ही गोष्ट युरोपमधील लोकांना 12 दिवसांनी कळली. 1969 साली नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं आणि ही घटना 7,000 कोटी लोकांनी ताबडतोब जिवंत अशी पाहिली आपापल्या टीव्हीवर. आणि 1997 साली माणसानं जे एक अद्भुत असं कार्य केलेलं आहे ते म्हणजे मार्स या ग्रहाचा म्हणजे मंगळाचा शोध. मंगळावर त्यांनी जो पाथफाइंडर पाठवलेला आहे त्याची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक हालचाल आपण आपल्या घरातून इंटरनेटवर पाहू शकतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ही आकडे माणसाच्या बुद्धीची कमाल. परंतु ही बुद्धी देणारा देव त्याने आपल्यामध्ये हे सगळं नवीन यंत्र सामग्री शक्ती दिलेली आहे. इंटेलिजन्स ज्याला आपण बुद्धी म्हणतो ती देवाने आपल्याला दिलेली आहे आणि त्या बुद्धीच्या जोरावर आपण जगाच्या कानाकोपऱ्यातच नव्हे तर
आकाशात आणि अवकाशात जी काही गोष्ट घडत असते ती आज ताबडतोब पाहू शकतो. 1496 साली आपण म्हटलं की जेव्हा आपण अमेरिकेचा शोध लावला त्यावेळेला ती गोष्ट 5 महिन्यांनी तरी त्या राज्याला कळली. 1865 साली आब्राहम लिंकनचा फोन झाला, ही गोष्ट युरोपातील लोकांना 12 दिवसांनी कळली. परंतु आज आपण भारतातील लोक देखील काही मागे नाही, आपण प्रत्येक गोष्ट जशी आहे तशी जिवंत पाहू शकतो. हीच आहे समान माणसाच्या बुद्धीची, यंत्रसामग्रीची आणि देवाच्या शक्तीची. माझ्या प्रेमंत भगिनींनो, आपले पूर्वज ते राजशील युगावर आहे, अश्वयुगावर आहे किंवा लोहयुगावर आहे, पण आपण आहोत आज नव्या यंत्रयुगावर. आणि म्हणूनच आजचा दिवस आपल्याला भाग्याचा आहे, आजचा दिवस आनंद करण्याचा आहे, कारण आपल्याला या सगळ्या सुविधा देवानं प्राप्त करून दिलेल्या आहेत. परंतु त्याचबरोबर आपल्या पॅरिसमधील लोकांना हा दिवस अति आनंदाचा आहे, कारण देवाने जे कम्युनिकेशन आपल्याला दिलेलं आहे ते आज आपण वर्ल्ड कम्युनिकेशन साजरं करतो. हे वर्ल्ड कम्युनिकेशन किंवा देवाने आपल्याला जो संचार दिलेला आहे हा वेगळा संचार आहे. देवाने आपल्याला त्याचा पुत्र दिलेला आहे, येशू ख्रिस्त दिलेला आहे. येशू ख्रिस्त हे देवाने आपल्यासाठी दिलेले एक माध्यम आहे की आपण फक्त अवकाशात नाही तर अवकाशाच्याही पलीकडे जाऊ शकतो. म्हणजे देवाला आपण आपल्या जवळ आणि आपण देवाच्या जवळ जाऊ शकतो, ते म्हणजे येशू ख्रिस्ताद्वारे. येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, तो आपल्यामधील एक माध्यम आहे की तो आपल्याला जोडून घेतो. आणि म्हणूनच आज आनंदाचा दिवस आहे, कारण आज आपल्या पॅरिसमधील 62 मुलं पहिल्यांदा ख्रिस्ताला त्याच्या शरीर आणि रक्तासहित स्वीकारणार आहेत. येशू ख्रिस्त ही जी जीवनाची भाकर आहे, ही भाकर ते सेवन करणार आहे आणि त्या भाकरीच्या जोरावर सबळ होणार आहे. आणि म्हणून आपल्या पॅरिसमध्ये आपल्या सर्वांनाच हा आनंदाचा दिवस आहे. परंतु या मुलांची आणि मुलींचे आई बाप त्यानंतर अति आनंदाचा दिवस आहे, कारण आज आपला मुलगा किंवा मुलगी ही सबळ झालेली आहे. हे चांगलं अन्न खाण्यासाठी त्यांना शक्ती आलेली आहे आणि या अन्नाने ते सशक्त होऊन या जगातील जी काही दुःख अडचणी आहेत, जे काही अमंगळ अशुद्ध आहे, त्यांना टक्कर देण्यासाठी देव त्यांना या स्वर्गीय भाकरीतून शक्ती देणार आहे. आणि म्हणून हा आनंदाचा दिवस आहे. जेव्हा आपल्याला माहिती आहे की आपल्या घरामध्ये लहान बाळ जन्मलेलं असतं, ते पहिल्याने फक्त दुधावर राहतं, पण ज्या वेळेला ते अन्न खाऊ लागतं, घास घेऊ लागतं, त्याच वेळेला आपल्याला त्या मुलाबद्दल एक अतिशय असा नवीन असा अनुभव येतो आणि आनंद होतो की आता आपल्याला बाटलीने दूध पाजण्याची गरज नाही. आता फक्त द्रव्य पदार्थ राहणे तर द्रव्य पदार्थ खाऊन ते शक्तिवान होईल. आपल्या प्रमाणात ते आता स्वतंत्र असं अन्नावर जगू शकेल. आणि आज येशूनं स्वतःचं शरीर आणि रक्त हे आपल्याला अन्न म्हणून दिलेलं आहे. तो देव आणि आपण आपल्याला दुवा आहे, स्वर्ग आणि पृथ्वीचा दुवा आहे, पण त्याचबरोबर आपलं स्वर्गीय अन्न आहे. आणि तेच म्हणतो की जो कोणी ही भाकर खाईल तो सर्व काळ जगेल, त्याला कोणत्याही प्रकारची अडचण पडणार नाही, कारण मी तिथं आहे, मी त्यांच्या बरोबर आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण हा दिवस साजरा करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. सगळ्या आपण त्यांनी अगोदर ख्रिस्त प्रसाद घेतलेला आहे आणि ती मुलमुली आज ख्रिस्त प्रसाद स्वीकारित आहे. आपण प्रत्येकाने लक्षात ठेवूया की ख्रिस्त प्रसाद हे फक्त एक चिन्ह नाही, तर ती प्रत्यक्ष असं वास्तविक वृत्ती आहे. ख्रिस्त आपल्यामध्ये हजर आहे, तो आपल्याला देवाशी संघटित करीत आहे त्याच्या शरीर आणि रक्ताद्वारे. आणि म्हणून जेव्हा आपण ख्रिस्ताला स्वीकारतो त्याच वेळेला ख्रिस्त हा
आपल्याला देवाच्या सानिध्यात घेऊन सोडतो. देव बाप आणि देवपुत्र हा माणसाला एक ज्याला आपण म्हणतो की शांती देणार आहे. प्रभू ख्रिस्तानो या जगात आल्यानंतर शब्दाने प्रचार केला, तर म्हणतो की देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. आणि देवाचं राज्य कुठे आहे ते तुम्हाला इथे दिसणार नाही, ते तुम्हाला तिथे दिसणार नाही. देवाचं राज्य तुमच्यामध्ये आहे आणि तुमच्यामध्ये म्हणजे कोणामध्ये, त्यामध्ये त्यांनी येशू ख्रिस्त स्वीकारलेला आहे, ज्यांनी ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त सेवन केलेलं आहे, त्या प्रत्येक माणसामध्ये खऱ्या अर्थानं देवाचं राज्य प्रस्थापित झालेलं आहे. आणि म्हणून आपण प्रत्येकाला ही देवाच्या राज्याची घोषणा केली पाहिजे, देवाचं राज्य वाढवलं पाहिजे, त्याचा विस्तार केला पाहिजे. आज आपण जागतिक संख्यादिन म्हणून साजरा करत आहोत. आपण योग्य एक गोष्ट करूया की आपल्या शब्दाने आणि आपल्या वागणुकीने आपण ख्रिस्त जगाला भेटेल करू. आपल्याला गरज नाही ख्रिस्ताने टीव्ही वापरला नव्हता, त्याने टेलिफोन वापरलेला नव्हते, आणि तरी देखील तो एक प्रभावी शिक्षक होता, तो एक प्रभावी प्रचारक होता. त्याने आपल्या देवाच्या राज्याची घोषणा केली, आपल्या वाणी कार्यक्रम आपले सांगून किंवा गोष्टी सांगून, पण सगळे लोक त्याच्याकडे आकर्षित होत होते. कारण येशू ख्रिस्त हा हृदयाने आणि हृदयासाठी बोलत होता, म्हणजे हृदयातून बोलत होता आणि लोकांच्या हृदयाला टच करेल, स्पर्श करेल अशा तऱ्हेने बोलत होता. आणि म्हणूनच त्याच्या जीवनानं त्याने माणसामध्ये देवाच्या राज्याची स्थापना केली, विस्तार केला. आज आपण माझ्या पुढे मुलापर्यंत एक निर्धार करूया, मी ख्रिस्ताला स्वीकारता आहे, मी आता ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त घेणार आहे. मग मी माझ्या परीनं प्रयत्न करीन की माझ्या वाणीनं आणि माझ्या वागण्यानं ख्रिस्ताची सुवार्ता जगापर्यंत येईल. आम्ही पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याचं नाव आहे. सर्वांनी बसून जायचं, फक्त पहिल्या कवितेच्या मुलामुली बोलायचं. आता त्या मुलांना काही प्रश्न विचारण्यासाठी, सर्व मुलांना प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही जोरात उत्तर द्यायचं आहे. तुमचे पालक बाकी बसलेले आहेत, त्याला तुमची उत्तर ऐकवायला पाहिजे. मुलांनो, माझ्या हातात काय आहे? साधी भाकर आहे. या भाकरीमध्ये आता येशू आहे का? या भाकरीमध्ये आता येशू नाही. या भाकरीमध्ये येशू रचेनार तत्व पालटानंतर या भाकरीमध्ये येशू येणार. तत्व पालटानंतर तो येशू या भाकरीमध्ये येणार, त्याचा तुम्ही स्वीकार करणार. हा येशू स्वीकार केल्यानंतर तुम्हाला काय शिकवतो? हा येशू तुम्हाला खोटं बोलायला सांगतो का? हा येशू तुम्हाला मारामारी करायला शिकवतो का? हा येशू तुम्हाला भांडण करायला शिकवतो का? हा येशू तुम्हाला लावालावी करायला शिकवतो का? हा येशू तुम्हाला गडबड करायला शिकवतो का? हा येशू तुम्हाला एकमेकांचा हेवा आणि मत्सर करायला शिकवतो का? हा येशू तुम्हाला दुसऱ्यांची निंदा करायला शिकवतो का? मग हा येशू तुम्हाला काय शिकवतो? ज्यावेळेस त्याने हात धरला, हा येशू तुम्हाला देवा